सेवानिवृत्त रवी मदन साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेळ न घेता सामन्याला देखील सुरुवात होईल, कारण की मॅच नो डाऊट कडक मॅच आहे. मात्र पाहुणे आमची रजा घेत आहेत. सन्माननीय अशोकदादा जाधव, नयन पाटील सोबतच आपण पाहतोय त्यांचे सर्व आलेले साथीदार जे आहेत ते देखील आमची रजा घेत आहेत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच अँड बॅक टू क्रिकेट. विशाल पाटील. येस, थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस तसेच सर्वांनीय गजेंद्रजी गुळवे सावांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण पाहतात हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवे स्मृती चषक 2025 हा तरार. आजचा जो शेड्यूल होता त्यापैकी ग्रामीण क्रिकेटमध्ये ही दुसरी मॅच आपण पाहत आहोत. टीम जुनानदुर्गी त्यांचा अगेन्स्ट टीम केवणी दिवे ही बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत आणि त्यांच्या समवेत मेघनाथ दरम्यान सलामीसाठी आलेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये कृणाल दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. 5 षटकांचा सामना. पहिला बॉल. पहिलाच बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह गॅपमध्ये स्ट्रोक आहे. फिल्डर धावत आहे डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग. बॉल इथे फील्ड झाला बट तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. पहिलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता आणि लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला. 2 धाव्यांनी दरम्यान या पहिल्या सत्राला इथे प्रारंभ होत आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सर्वजण पाहतायत टेनिस बॉल क्रिकेटमधला आणखीन एक मेगा इव्हेंट, एक भिवंडी विभागामधली ही अद्वितीय स्पर्धा हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवे स्मृती चषक 2025 हा तरार. दुसरी रजनी तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आता देखील वाईड यॉर्करच टाकायचा होता बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने धावपळक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 3 वरती आपल्याला पाहायला मिळतं. आमचे ऑफिशियल अंपायर्स सध्याच्या घडीला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील सर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सन्माननीय अशोक दादा जाधव आमची रजा घेत आहेत. त्यांचीच गाडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 1 मिनिटाकरिता मॅच थांबला गेला, काही हरकत नाही आहे. पाहुणे दुरून आलेले आहेत या स्पर्धेला, हे फार मोठं आहे. आणि तसेच सामना देखील तितकाच मोठा सुरू झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. केवणी दिवे आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय जुनानदुर्गी. सर्व यंग टॅलेंट्स आपण पाहतो. दोन्ही संघामध्ये सर्व यंग खेळाडू चांगला खेळतात या चालू हंगामामध्ये. नेक्स्ट मॅच वाडा कुडूस बिग मॅच आणि कल्याण डोंबिवली सहागाव बडा मॅच. कुठेही जाऊ नका मित्रांनो. वाडा आणि कल्याण डोंबिवलीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल सहागाव. येस, थँक्यू सो मच. भरपूर सारे प्रमुख अतिथी या स्पर्धेला भेट देण्याकरिता येतात, कारण जो प्रेम खऱ्या अर्थाने गजेंद्र गुळवे साहेबांवरती आहे तो प्रेम दाखवण्याकरिता त्यांचा भरपूर सारा मित्र परिवार या स्पर्धेला भेट देत आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. पडल्यानंतर चेंडू खाली लागला. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतो. याआधी आपण साहिलजी पाहिलं की डबल, त्यातनंतर व्हाईट बॉल, त्यातनंतर हा डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा लाईन जर आपण पाहिली तर हार्ड लेन बॉल होता, पडल्यानंतर खाली देखील लागला. त्याचा ॲडव्हान्टेज इथे बॉलर कृणाल पाटीलला इथे मिळतो. निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. आता देखील हॅमर केलं. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. ताकद आहे या फटक्यामागे बट फिल्डिंग तितकीच लाजवाब. बघा जुनानदुर्गीचं क्रिकेट जेव्हाही हा संघ खेळतो तेव्हा मी आवर्जून सांगत असतो की एक चांगली टीम आहे. भरपूर चांगले टॅलेंटेड प्लेयर या टीममध्ये आहेत. कालच्या दिवसामध्ये काका म्हात्रे सरांनी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की आकाश पाटील सबाटमधनं 6 षटकार आले होते, बट हा उल्लेख राहिला होता की कोणत्या गावचा, कोणत्या टीमचा आकाश पाटील. आणि सध्या सगळ्या जुनानदुर्गी संघ खेळतो, जुनानदुर्गी गावचा या टीमचा आकाश पाटील, ज्याने नुकतीच ओळी इथे जी स्पर्धा झाली तिथे 6 चेंडू 6 षटकार त्याचा बॅटमधनं आले होते. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने धावपळक आता 6 वरती. बघा एक्झॅक्टली जर साहिलजी होनेस्टली सांगायचं झालं, मी नेहमीच सांगेल कोणत्याही टीमला हीच ॲडवाईस असेल, खेळ आहे, हारणार आहे तुम्ही, जिंकणार आहे तुम्ही, पडणार आहेत तुम्ही, उठणार आहेत, बट ॲज अ प्लेअर, ॲज अ टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती एफर्ट्स टाकले, तुम्ही कसे खेळले हे जास्त मॅटर करतं. नेक्स्ट बॉल. आणि फुल टॉस होता बट शॉर्ट थर्डला जे फिल्डर होते त्यांचं कौतुक करेन मी. रिव्ह्यूची मागणी इथे अंपायर रिव्ह्यू.
यस अंपायर रिव्ह्यू सो चेक केलं जाईल. बीमरसाठी रिव्ह्यू मागितला गेला आणि अंपायर रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. आमचे 2 ऑफिशियल अंपायर सध्या सगळीला शकील कोटी सर आणि त्याचप्रमाणे स्वप्नील सर ॲज मेन अंपायर आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतात. जुनांदुर्की अगेन्स्ट केवनी दिवे ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये आणि असं वाटतं की काही खेळाडू अनुपस्थित आहेत म्हणून आज मेघनाथ गोंदले ओपनिंगला आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. बाईजची एक सिंगल देखील कंप्लीट झाली. धावफलक आता पुढे जातो, स्कोर काढता जाऊन पोहोचला 7 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र सुरू आहे. नेक्स्ट बॉल कृणालचा स्विच हिट खेळायचा होता, हलकीशी अपील देखील इथे झाली बट हा येतो निर्धाव आणि जर आपण पाहिलं तर इथे एक डॉट बॉल टोचणार आहे. कारण बघा 5च ओव्हर तुमच्याकडे आहेत आणि 5 ओव्हर जेव्हा आहेत तुम्हाला ॲज बॅटर डॉट बॉल पर्सेंटेज या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. डॉट बॉल पर्सेंटेज जितकी कमी असेल तितका मी म्हणेन की तुमचा संघ पहिल्या सत्रामध्ये पुढे असेल आणि सध्या सगळीला निर्धाव चेंडू येतो. आतापर्यंत या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावफलक जे आहे स्कोर कार्ड 7 वरती. नेक्स्ट बॉल लॉंग वे शफल झाले होते, फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 विदाउट लॉस टीम केवणी दिवे. येत्या 4 ओव्हरचा खेळ आणखीन इथे बाकी आहे. यात नंतर जो होणारा सामना आहे संदेश पाटील सर, यानंतर होणारा सामना कोणता आहे ते अनाऊन्स करा. सहागाव आणि कुडूस या दोन्ही संघाच्या कॅप्टनने तयारीमध्ये यायचं आहे आणि त्यानंतर अजून एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टेमगरपाडा आणि कामन, एक बिग मॅच, बिग लढत तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर. येस 94 कामन देखील आज इन ॲक्शनमध्ये दिसणार, तसेच साई वर्द 11 कुडूस देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार. म्हणजे एकूण एक चांगले संघ आणि त्याचप्रमाणे डोंबिवली विभागामध्ये जेव्हाही आम्ही जातो सागाव टीमचा नेहमीच चांगला परफॉर्मन्स आम्ही पाहिला आणि तो संघ देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा चांगला खेळ करताना पाहायला मिळणार आहे. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकासाठी वेळ किती लागली त्याची देखील माहिती मी पोहोचवतो. 6 मिनटं या पहिल्या षटकासाठी लागलेले आहेत. म्हणजे येथे जी 3 षटकं आहेत टीम जुनांदुर्गे टायमर सेट 14 मिनटं आहेत. 14 मिनिटांमध्ये येथे 3 षटकं टाकायची आहेत. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, बॉल सोडून दिला आणि दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल आणि अतिरिक्त रनसामध्ये धावफलक आता पुढे जातो 8 धावा धावफलकावरती. आणि अंपायर्सने ज्याप्रमाणे इशारा केला असं वाटलं की बॉल रिलीज केल्यानंतर बॉलर अगदी समोर आला की काय, तेच वाटलं. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट्स अगदी टोला लागला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, बॉल इथे फील्ड केला जातो. एक सिंगल इथे मिळेल, दुसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला. बॅटर बाद झालेत मेघनाथ गोंदले. तरी म्हटलं की विकेट थ्रो का केली, कारण विकेट यासाठी थ्रो केली की मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती या बॅटिंग क्रमामधला सर्वात महत्त्वाचा फलंदाज कुणाल पाटील आता क्रमांक 3 वरती दाखल होतं. कारण इथे जर आपण पाहिलं मला असं वाटतं की कदाचित येताना ट्रॅफिक लागली असेल म्हणून उशीर झाला, कारण भरपूर सारे चेहरे मला पाहायला मिळाले नव्हते. बघा पाहिलं गेलं तर एका गोष्टीचा उल्लेख आज मी डे सेशनमध्ये देखील केला होता की साहिलजी आपल्या भिवंडीमध्ये क्रिकेट जर पाहिलं तर प्रगत क्रिकेट आहे, बट एक गोष्ट आहे जी अजून देखील इम्प्रूव्ह झालेली नाही आहे, ती म्हणजे वेळेवरती हजर राहणं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण मग ॲज अ प्लेअर तुमचं टॅलेंट, तुमची गुणवत्ता, तुम्ही कसा खेळ करता या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, बट त्यासोबत बघा ॲज अ टीम एखाद्या स्पर्धेमध्ये वेळेवरती हजर राहणं, वेळेवरती खेळ करणं, अंपायरच्या डिसिजनचा सन्मान करणं या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. आता कुणाल पाटील दरम्यान क्रमांक 3 वरती आलेत.
विकेट यासाठी थ्रो केली की कुणालला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं आणि आता क्रमांक 3 वरती कुणाल इथे आला. येत्या षडी फुल टॉस होता कुणालसाठी बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. सिंगल रनच्या मदतीने धावपळ करता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती आहेत. मग आजचा जो शेड्यूल होता त्यापैकी आपण ही दुसरी मॅच पाहत आहात. केवणी दिवे आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला संघ दिसतोय जुनानदुर्गी. पूल करायचं होतं टॉप एज आणि दरम्यान पाहिलं गेलं तर मिड ऑफला कोणत्याही प्रकारे फिल्डर नव्हता. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. थोडंसं करेक्शन आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या एका धावेच्या मदतीने 11 वरती. 11 धावा धावफलकावरती त्याची माहिती मी पोहोचवतो. हे षटक देखील आतापर्यंत शांतच चाललंय कारण पहिले षटक देखील आपण पाहिले बाउंड्री आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. नेक्स्ट बॉल आता यावेळेस यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. काम तमाम. फार मोठा धक्का इथे लागला केवनी दिवे टीमला. बॅटर बाद झालेत कुणाल पाटील. भावांची साथ द्याला साऱ्या भावांची एकी तुझे मागण हे देवाला. सुख दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला. दुष्टन लागो काय चेंडू टाकलाय. अनप्लेबल डिलिव्हरी. या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं आणि या चेंडूला पाकल्यानंतर मला खऱ्या अर्थाने 2019 ॲशेस आठवलं कारण रोरी बर्न्सला देखील अगदी मॅचचा पहिलाच बॉल असाच मिचेल स्टार्कने टाकला होता आणि ॲशेसचा अगदी पहिल्याच बॉलवरती रोरी बर्न्स आऊट झाला होता. आणि सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर डावखुरा शैलीचाच बॉलर आणि समोर राईट हँड बॅटर त्याला खऱ्या अर्थाने अँगलने क्रॅम्प केलं कुणाला आणि यष्टांचा वेध घेतला. नक्कीच आमचे डीजे मॅन विवेक नाईक आपण थोडंसं आउटपुट थोडंसं कमी करायचं आहे कारण की परीक्षा देखील आहे आणि भाऊंचा एकच विचार आहे की तुम्ही जेवढं शिक्षण घेणार तेवढं अधिक तुमच्यासाठीच आहे. म्हणून काही दिवसावर परीक्षा आलेली आहे. कोणाला डिस्टर्ब नको या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणून भाऊने आम्हाला अगोदरच सांगितलं आहे 10चा टाईम झाला की आउटपुट थोडंसं खालचं कमी ठेवायचं आहे आणि संगीत स्टॉप करायचं आहे. आपण हुक करायचा होता आणि दरम्यान दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. व्हाईट बॉल आणि या अतिरिक्त रनसोबत धाव फळकत 11 वरती. नेक्स्ट बॉल पानवरती बॉल टाकला. अपील देखील इथे झाली बट संकेत कुठे चाललेत आणि ज्याप्रमाणे संकेत आले असं वाटत होतं की गार्डनमध्ये फिरत होते की काय आणि सध्या सगळीला रनआउटचा स्वरूपामध्ये आता धक्का हा लागला तिसरा. आणि चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा एक. 12 धावा धावफलकावरती धक्के आतापर्यंत 3 लागलेत. आज जुनानदुर्गी संघ जर आपण पाहिलं तर सानवे अँड काव्या इंटरप्राइजेस जुनानदुर्गी या नावाने खेळत आहे. चला न्यू बॅटर टीम केवणी दिवे. बघा जर मला असं वाटतं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टाइम आउट हा रूल जर आपण अंमलात आणला तर मला असं वाटतं की प्रत्येकी स्पर्धेमध्ये मला वाटतं की 10 मॅचेसपैकी 9 मॅचेसमध्ये तरी किमान आपल्याला एक तरी टाइम आउट बॅटर भेटेलच. कारण बघा गेम अवेअरनेस जस्ट मी एका गोष्टीचा उल्लेख केला की जे नियम आहे त्या नियमांचं पालन आणि योग्य वेळेवरती योग्य खेळ. न्यू बॅटर न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर सूरज भोईर. आता पुल करायचं होतं बट अगदी बॉडीवरती हा बॉल आदळला. बॉल मागे चालला शॉर्ट थर्डला. बॉल फील्ड होतो लेग बाईज त्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ दरम्यान ते समाप्त झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती धक्के लागले 3 टीम केवनी दिवे. आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ देखील बाकी आहे आणि 2 ओव्हरसाठी वेळ काय लागली त्याची माहिती मी पोहोचवतो. आतापर्यंत 12 मिनिटं खर्च झालेली आहे 2 ओव्हरसाठी म्हणजे त्या 2 ओव्हरसाठी 8 मिनिटं आहेत.
आणि जी माहिती मी दिलेली आहे की 20ची 21 जरी झाली तरी सुद्धा तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सो त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या टीम जुनानदुर्गी. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. थर्ड ओव्हर बॉलर दरम्यान इथे तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. रणजित शिकारी दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. बघा 8 मिनिटं आहेत. निशांत ठाकरे तयार होतात. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॅटची आतली कडा आणि वड कॅच. वॉट अ कॅच बाय विकेट कीपर. आणखीन एक धक्का, चौथा धक्का. आणि सध्या सगळीला टीम दिवेसाठी आपण एवढंच म्हणू शकतो, टीम खेवणी दिवे इन बिग बिग ट्रबल बिकॉज वन मोर विकेट डाऊन. बघा सातत्याने जोही बॅटर येतोय आणि जातोय याच गोष्टी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. कारण 4 धक्के इथे लागलेत आणि प्रत्येकी धक्का इथे टोचणारा आहे टीम खेवणी दिवेला. कारण तुम्हाला जरी ते फाईट जरी करायचं ना किंवा तर मी म्हणेन की 5 ओव्हरमध्ये किंवा तुम्हाला 50 तरी बनवायचे आहेत. बट इथे 4 बॅटर्स डगआउटमध्ये पोहोचलेत. त्यामध्ये आपण पाहिलं संकेत 6 वरती बाद झाले, मेघना 0 वरती बाद झाला, कुणाल देखील 1 वरती बाद झाला, त्या सागर भोईर 0 वरती बाद झाला. न्यू मॅन इन करम पाटील क्रमांक 6 वरती आता बॅटिंग करण्यासाठी येतात. करम पाटील आता क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी पाठवलं. आणि पाहिलं गेलं तर लेजंड प्लेयर किंवा दिवेचे अरविंदजी पाटील यांचे सुपुत्र आणि अगदी क्रिकेटचा वारसा घरापासूनच मिळाला. आणि त्यानंतर आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फारच मोठं नाव या खेळाडूने कमावलं. कारण आपण पाहिलं या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय हरिचंद्र छत्रे मामा यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच चॅनल नंबर 612 SSS या वाहिनीवर देखील ही स्पर्धा आता तुम्हाला घर बसल्यास आपल्या टी व्हीवर ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि नक्कीच याचं सर्व श्रेय जो आहे रणजित नाईक आणि त्याचबरोबर राजेश शेट्टी यांच्या नक्कीच चॅनेलला जात आहे. तर आपण नक्कीच SSS चॅनल लावा आणि 612 आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. जॉईंटर्सचं खास करून आभार आम्ही व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच राजेशजी शेट्टी साहेब. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता, वाचले. आणि यावेळेस देखील फार सफल झाले होते. पण मला एक प्रश्न इथे आता निर्माण होतोय, चर्चा आपण नक्कीच त्याच्यावरती करूया. एक सिंगल इथे मिळेल, धावपळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता पुढे जातो. बॅटचा संपर्क होता, तो इशारा देखील अंपायर्सने केला. मिळेल एक सिंगल, धावपळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 14 वरती. मला हा प्रश्न पडला आहे साहिलजी की बॉल तर ट्रॅव्हल होतो आणि त्यामध्ये जर आपण विचार केला स्पर्धेमध्ये निवियाचे हेवी बॉल यूज केले जातात जे फार ट्रॅव्हल होतात. कारण आपण मोठे फटके जितके पाकलेले आहेत, फार डिस्टन्स फार ट्रॅव्हल करतो बॉल आणि तरीसुद्धा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. कारण मी म्हणेन की प्रॉपरली जर तुम्ही टाईम जरी गेले ना तरीसुद्धा बॉल बाहेर जातो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने हा चेंडू टाकला होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो, बोटं फिरवली होती, कटर टाकला होता निशांत ठाकरेने. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. जुनानदुर्गेवाले काही हार मानत नाही आहेत, कारण काय खेळ ते दाखवतात या सीझनमध्ये आतापर्यंत. जुनानदुर्गेचे 2 संघ आम्ही पाहिलेत आणि दोन्ही बेस्ट देतात. आणि या टीममध्ये जर आपण विचार केला फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता, 5वा धक्का. आता अर्धी टीम डगआउटमध्ये. आणि बघा हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात सध्या सगळीला. हे जुनानदुर्गीचे प्रेक्षक होते, भरपूर खुश दिसतात कारण खेळ देखील तितका चांगला झालेला आहे टीम जुनानदुर्गीचा आतापर्यंत. कारण 5 धक्के लागलेत. आता परिस्थितीला अगदी जाणता पारखता या टीमचा वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतो प्रसाद. प्रसाद येतात आता क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्यासाठी.
आता दोन युवा बॅटर्स खेळपट्टीवरती आहे. धावफलक 14 5 धक्के लागलेत. आज जर आपण पाहिलं सानवी 11 काव्या इंटरप्राइजेस आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमचा अतिशय चांगला खेळ आणि मला असं वाटतं की आमचे मित्र समीरजी ठाकरे सर देखील या सामन्याचा आनंद ते घेतच असतील. तालुका क्रिकेटमधला एक बुलंद आवाज आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण शुभेच्छा देऊया. ते देखील एक अप्रतिम खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉल खेचून मारायचा होता ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉल इथे फील्ड होणार नाही आहे. मिसफील्ड इथे घडली आणि मिसफील्डच्या जोरावरती बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. कारण आपण ही देखील गोष्ट साहिलजी विसरू शकत नाही आहे की टीम केवढी दिवेकडे देखील बॉलिंग क्रम मजबूत आहे. 5 ओव्हरमध्ये जर इथे लढता झगडता 45-50 पर्यंत पोहोचले तर मॅचमध्ये मजा येईल. ही टी व्ही स्क्रीनवरती दाखवली जात आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची आकर्षक बाईक आणि ही बाईक कोणाला मिळेल, हा बाईक मिळवण्याचा मान कोण पटकावेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 11 तारखेला मिळणार आहे. कारण फार मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर अगदी भरपूर सारा ग्रामीण टीम्सचा समावेश आणि त्याचप्रमाणे सिटी इमर्जिंगचे देखील भरपूर सारे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. कंप्लीट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा कटआउट मी जस्ट उल्लेख केलाच होता. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला लाभली होती भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार तसेच गजेंद्रभाऊ गुळवी साहेबांचे गुरुवर्य सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहिली होती या स्पर्धेमध्ये. फार करा दिग्गज व्यक्तिमत्वांची कालच्या दिवसामध्ये उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. कारण बॉलर अल्पेश पाटील पगलास बॉल आउट आणि जर इथे निशाणा सटीक लागला असता ना. पण हे काय सुरू आहे आणि ॲट दी एंड जर आपण पाहिलं तर बघता 2 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण. जिथे असं वाटलं होतं की पहिल्याच रनमध्ये रनआउट मिळेल की काय ते घडलं नाही. बट जिथे फक्त एक जास्तीत जास्त मिळायला हवी होती तिथे मिळालं आहे या 2 धावा. बघ अगदी यस नो आणि अखेरेस ही आणखीन एक रन कंप्लीट झाली. 2 धावा दरम्यान इथे मिळतील. करम पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे करणची बॅट चालणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे मी म्हणेन टीम केवणी दिवेसाठी. कारण इथे जितक्याही रन्स बनवल्या जातील एक रन इथे टीम केवणी दिवेला लढण्यासाठी मदत करणार आहे. चला अतिरिक्त वेळ घेतात. आता वेळ किती बाकी आहे साहिलजी? 3 मिनिटं आहेत या ओव्हरसाठी. 5 चेंडू आणखीन टाकायचे आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साईडला बॉल हवेमध्ये आहे. कनेक्शन पाहावं लागेल. फिल्डर पोहोचतायत. मिस्टेक होणार नाही आहे. सफलता इथे मिळेल. चेतन वारघडे होते त्याने कॅच ही पकडली. धक्का आता लागला. हा 6वा बॅटर बाद झालेत करम पाटील. बघा जोही बॅटर येतोय मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत असमर्थ राहिला प्रत्येकी बॅटर. दॅट्स वाय 6वा बॅटर आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललाय. आज केवणी दिवस संघ जर आपण विचार केला तर पूर्णपणे ताकदीशी उतरला होता. मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर वाडा परिसरातील कुडूस संघ पूर्ण ताकदीने या स्पर्धेमध्ये आलेला आहे. त्या संघाला इन ॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीवरून सहागाव इथून आलेला संघ पूर्ण तयारीमध्ये. यानंतर होणारा सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचायचं. आपण सहागाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कुडूस टीमचे कॅप्टन आपण देखील पोहोचायचं आहे. आमचे पाहुणे जे आहेत आमची रजा घेत आहेत गजेंद्र गुलवी भाऊ यांचे सासरे बुवा बाळू पाटील साहेब आणि त्याचबरोबर सूरज पाटील ही आमची रजा घेत आहेत. आपण आलात आपल्या जावयाच्या या शोमध्ये आम्ही आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट. यस फार मोठा इव्हेंट आहे हा क्रिकेटचा आणि हा बॉल इथे सोडून दिला. मला असं वाटतं की थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची देखील शक्यता होती. बट अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. धावफलक आता अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड साहिलजी 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र प्रगतीपथावरती. पण एकाही ओव्हरमध्ये असं नाही वाटलं की टीम केवणी दिवसचा कमबॅक होतोय पार्टनरशिप बनते. ते पाहायला मिळालंच नाही आहे.
आता पुल केला आणि आता हा देखील मिस्की स्ट्रोक आणि आता 7वा बॅटर आता डगआउटच्या दिशेने इथे जाईल. बॅटर दर्शन पाटीलला डगआउटची दिशा इथे दाखवली अल्पेश पाटीलने. 7वा सन्माननीय बॅटर आउट. बाळू पाटील अर्थातच सासरेबुवा गजेंद्र गुलवी साहेबांचे आपली रजा घेत आहेत आणि शेवटच्या दिवशी नक्कीच त्यांची उपस्थिती असेल या स्पर्धेला. सन्माननीय आगमन झालेलं आहे. हिरामन गुळवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सामना देखील तितकंच रंगतदार आहे. मात्र पाहुण्यांची मांदी या व्यासपीठावर आलेली आहे कारण की स्पर्धा फार मोठी आहे. सध्याच्या घडीला या ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचा हा प्लॅटफॉर्म आहे खेळाडूंसाठी. वेलकम सभी का हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल. जतीन पाटील आता बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि सध्या सगळीला आता असं देखील वाटतं की आज किवनी दिवे टीमच्या सर्व बॅटर्सला बॅटिंग मिळणार आहे कारण 7 विकेट इथे गेलेत. बट नाखुश असेल टीम किवनी दिवे कारण जर आपण पाहिलं तर ज्या बॅटिंग क्रमामध्ये कुणाल पाटील, सागर भोईर, सूरज भोईर, करम पाटील, संकेत गोंधले सारखे चांगले बॅटर आहेत आणि तो बॅटिंग क्रम सध्या सगळीला अवघ्या 21 धावेंवरती 7 विकेट गेलेत. विचार करण्यासारखी गोष्ट. जतीन आला पहिलाच बॉल आणि इथे घडलंय काय. यष्ट्यांचा वेध इथे घेतलाय. क्लीन बोल्ट. 8वा धक्का. अल्पेश पाटीलने सध्या सगळीला बॅटिंग ऑर्डरचे नट बोल्ट ढिल्ले केलेत कारण 4था विकेट इथे अल्पेशने घेतला. क्या बात आहे. कारण बघा राऊंड द विकेट बॉल टाकतात आणि राईट हँड बॅटरला अँगलने क्रॅम्प करतात. याआधी कुणाल पाटीलला देखील असाच एक चेंडू टाकला होता. काय बॉलिंग केली जात आहे. जुना दुर्गीवाले मी म्हटलं होतं की ते हार मानणार नाही आणि काय खेळ दाखवतात. लाजवाब. फार इम्प्रेसिव्ह खेळ. आणि हे आमचं समालोचन कक्ष दाखवलं जातं आणि आमच्या स्कोररला देखील दाखवा. ते देखील फार मेहनत करतात. साहिलजी शेळकेला तुम्ही पाहू शकतात. अतिशय चांगलं गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून ते करतात. आणि पाहिलं गेलं तर या तालुका क्रिकेटमध्ये जर एकमेव मी म्हणेन चेहरा असेल जो लाईव्ह स्ट्रीमिंगची ऑपरेटिंग देखील करू शकतो, स्कोरिंग देखील करू शकतो, कॉमेंट्री देखील करू शकतो, सर्व काय करू शकतात. गरज पडली तर 5th अंपायर देखील ते बनतात. एकमेव व्यक्तिमत्व या संपूर्ण भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये आणि ही देखील फार मोठी उपलब्धी आहे त्यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल. बॅट्सी कडा बॉल मागे आणि इथे एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या अल्पेश पाटीलसाठी. विकेट हॅट्रिक कंप्लीट आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमधला पहिला बॉलर ज्याने 5 इथे कंप्लीट केला. व्हॉट अ स्पेल बाय अल्पेश पाटील. काय स्पेल राहिला. तब्बल जर आपण विचार केला तर विकेट साहिलचे आतापर्यंत किती गेले. 9 विकेट गेलेत आणि त्यातपैकी अल्पेशने विकेट आतापर्यंत काढलेत 5. व्हॉट अ स्पेल. मॅच विनिंग स्पेल. कारण 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये जर तुमचा बॉलर 5 विकेट घेतोय तर याचा अर्थ तो रनअवे मॅच विनर आहे. आणि एक चेंडू आणखीन बाकी आहे. 6 विकेट होतील का. आणि हे चेहरे पहा. हे पडद्यामागचे हिरो आहेत. कल्पेश दादांना तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे रवींद्र गुळवी यांना देखील आपण पाहू शकतात. कल्पेश दादांचा देखील चेहरा पाहायला मिळतो. फार मेहनत या चेहऱ्यांनी देखील घेतलेली आहे. क्रिश देखील आहेत तिथे. 9 विकेट गेलेत आणि रन्स 21. हॅट्रिक देखील कंप्लीट झाली. क्या बात आहे. नयन आता बॅटिंग करण्यासाठी येतात आणि नयनने विचार देखील नसेल केला की त्याच्याच बॅटिंग देखील येईल. बट आता डबल हॅट्रिक होईल का. 3 विकेट आलेत. शेवटचा बॉल अल्पेशच्या स्पेलमधला आणि इथे सन्मान दिला आणि डॉट बॉल येईल आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या खेळेस 21 धावा धावफलकावरती. धक्के लागलेत 9 आणि काय स्पेल राखला. 2 ओव्हरचा स्पेल फक्त 6 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतले आणि या स्पर्धेमधला पहिला बॉलर ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. चला त्वरित फिल्डिंग सेट करा. आणखीन एका ओव्हरचं खेळ इथे बाकी आहे. बट आज संपूर्ण जुनांदुर्की गावचे प्रेक्षक खऱ्या अर्थाने फार खुश असतील कारण एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा गावचा बॉलर आज विकेट हॅट्रिक प्लस 5 त्याने कंप्लीट केलं अल्पेश पाटीलने. व्हॉट अ स्पेल.
बघा डे बाय डे जुनांदुर्कीवाले देखील तालुका क्रिकेटमध्ये एकूण एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती करतात. नुकतंच आपण आकाश पाटील 6 चेंडू 6 षटकार मारताना पाहिलं. आज अल्पेश पाटीलने 5 for कंप्लीट केला, विकेट हॅट्रिक देखील घेतली. भावेश पाटील द्रमाण तयार होतात या अंतिम षटकामध्ये. आणि जर असाच खेळ या टीमचा राहिला तर साहिलजी या गोष्टीमध्ये देखील काही शंका नाही की येत्या काळामध्ये भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये जुनांदुर्की गावचा देखील बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल. हुकचा फटका, गॅपमध्ये फटका, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. बघा प्रसादचा जर आपण विचार केला तर एकमेव बॅटर जो टचमध्ये आहे, कारण 2 चेंडू फेस केलेत आणि 8 धावा प्रसादने बनवल्या. क्या बात आहे, 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो. या इनिंगमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 बॅटर्स 0 वरती बाद झाले. 2 बॅटरने सिंगल बनवलं आणि 1 बॅटर 6 वरती बाद झाला. आणि आता प्रसाद खेळतोय 8 वरती आणि स्कोर कार्ड टोटल 25. बघा ऑलआउटचा धोका देखील आहे, कारण पाहिलं गेलं तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जर तुमचा संघ ऑलआउटच्या दिशेने चालला तर आज बॅटिंगचा दर्जा फारच कमकुवत राहिला असंच मी म्हणेन. पूल खेळला, बॉल हव्यामध्ये आहे, कॅच पकडली जाईल का? यस, इथे कृणाल कॅच झाली ड्रॉप, रनआउटची शक्यता होणार नाही. प्रसादने पूर्णपणे स्वतःला झोकलं की काही होऊ द्या, मी रनआउट नाही होणार. आणि 2 धावा दरम्यान ते कंप्लीट धाव फलक. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 27. 4 चेंडू आणखी शिल्लक आहेत. मी म्हणेन की अजून देखील जर विचार केला 4 चेंडू आहेत, 4 मध्ये जर 2 चांगले फटके येतात नियर बाय 40, जर इथनं टीम केवणी दिवस जर पोहोचली ना तर बॉलिंग क्रममध्ये दमखम आहे. कारण बघा प्रत्येकी गोष्टीची सुरुवात ही शून्यापासून होते. त्या म्हटलं जातं ना की शून्यापासून विश्व घडवता येतं, बट ते करण्याकरिता तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत ही गोष्ट फार मॅटर करते. आता देखील मी म्हणेन की 27 आहे, 4 मध्ये जर 2 चांगले फटके इथे आले तर काम बनू शकतं. टॉप एज लागला, बॉल मागे चाललाय, लॉंग लेगला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करताय, दुसऱ्या धावेसाठी परतणार का? नकारलं, फक्त मिडल एक सिंगल, ओव्हर थ्रो आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केला जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता 29 ऑन द बोर्ड. 3 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. कारण साहिल जे पाहिलं क्रिकेटमध्ये कधीही कोणताही टोटल तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. पहिल्या सत्रामध्ये जितक्याही बनतील तितक्या सेकंड इनिंगमध्ये टीम जुनांदुर्कीला चेस देखील करायच्या आहेत. कारण या सीझनमध्ये आपण 4 ओव्हरमध्ये फायनल मॅचमध्ये 16 देखील डिफेंड होऊ शकतात, ते आपण पाहिलं. त्या अनुषंगाने मी म्हणेन की इथे देखील सामना संपला नाही आहे. इथं 3 मध्ये जर 1 ते 2 चांगले फटके आले, 35पेक्षा जास्त धावा जर इथे उभ्या झाल्या तर किमान त्याच्यावरती फाईट तरी इथे केली जाऊ शकते. थांबलेत भावेश, इथे थांबलेत, कारण आता त्यांना देखील एका गोष्टीची जाणीव साहिलजी इथे झाली असेल की आता 29 आहेत आणि इथं 3 मध्ये जर एखादा चांगला फटका इथे जर आला, 35पेक्षा जास्त धावा जर उभारण्यात आल्या तर किमान इथे फाईट केली जाऊ शकते. नेक्स्ट बॉल खेचून मारला, फ्रंट फूटवरनं पुल केला, हलकीशी मिसफील्ड, दुसऱ्या धावेसाठी परतलेत, रिस्की कॉल आणि हे काय घडलं. आणि इथे डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा एक धाव महत्त्वाची आहे आणि जर आपण पाहिलं तर पूर्णपणे डायव इथे मारली, कारण प्रसादला देखील दिसलं की थोडं रिस्क आहे. त्या अनुषंगाने फुल स्ट्रेच ड्राईव्ह त्याने मारली आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट. बघा पूर्ण समर्थन, एकमेव असा बॅटर साहिल जे आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये दिसला ज्याने पूर्ण समर्थन दिलं आहे. बाकी जे इतर बॅटर आहेत त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, पण त्याप्रमाणे त्यांचा खेळ नाही झाला. बघा क्रिकेटचा खेळ असाच आहे मित्रांनो, एखादा दिवस तुमचा चांगला जाईल, एखादा वाईट जाईल, कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. बघा जीवनामध्ये देखील जर आपण पाहिलं तर प्रत्येकी गोष्टीच्या 2 बाजू आहेत. एकंदरीत काहीतरी वाईट देखील आहे आणि एकंदरीत काही चांगलं देखील. आणि या मॅचमध्ये चांगलं काय राहिलं टीम केवणी दिवेसाठी की प्रसाद अंडर प्रेशर किती चांगला खेळ करू शकतो, ही गोष्ट आतापर्यंत या मॅचमध्ये त्यांना पाहायला मिळाली. आता काहीशा चर्चा इथे केल्या जातात. जवळजवळ मला असं वाटतं की बॉलरला काही सांगण्याकरिता 5 ते 6 फिल्डर तिथे एकत्रित झालेत. चला टीम जुनांदुर्की फिल्डिंग सेट करा, तुम्ही का थांबलेत? प्लीज ब्रेक नकोय, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
2 चेंडू आणखीन आहेत. 5 मध्ये 14 धावांवरती नॉट आउट आहे बॅटर प्रसाद आणि आणखीन 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू असतील या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर टॉस देखील केला जाईल. सागाव अगेन्स्ट श्री साई वरद 11 कुडूस संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. 2 चेंडू आणखी धावफलक 31. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहेत बट हा बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. एक एक धाव लढण्यासाठी मदत करणार आहे आणि हे अंतिम षटक सध्याच्या घडीला टीम केवणी दिवेसा नावावरती चाललं. षटकार येतोय. धावफलक आता 37 आणि इथे ना ही जी इनिंग आहे ना त्या इनिंगने एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचवण्याचं काम आता इथे केलेलं आहे टीम केवणी दिवेसाठी. एकंदरीत जिथे 9 बॅटर इथे फेल झाले एका इनिंगमध्ये, त्याच मॅचमध्ये प्रसाद जे क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्यासाठी आले होते, 6 चेंडू फेस केलेत, 20 धावांवरती नॉट आऊट आहेत आणि 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. 37. एक चेंडू शिल्लक आहे आणि अतिशय चांगला खेळ आज प्रसाद इथे पाहायला मिळाला. बट आता किमान असं धावफलक आहे की ज्याच्यावरती प्रयत्न किमान इथे केले जाऊ शकतात. 37 शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रामधला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले गेले. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल फुल लेंथ होता आणि दरम्यान इथे एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि फक्त एक सिंगलच असेल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. प्रसादच्या एक फायटिंग इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये एकूण 38 धावा बनवण्यात आल्या आणि 39 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम केवणी दिवेने अगेन्स्ट टीम जुनानदुर्की. बघा जुनानदुर्की संघाने भरपूर चांगला खेळ केला, कारण 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही 38 धावांवरती थांबवले तरीसुद्धा तुम्ही फार चांगली बॉलिंग केली. बट लास्ट ओव्हरमध्ये 17 गेल्या हे रिमेंबर करून देतो. आता 39 धावांचं लक्ष. सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये आपण करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया काका म्हात्रे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण पुढील मॅचचं टॉस इथे करणार आहोत. आज पुढील सामना जो असणार आहे प्रेक्षकाच्या माहिती करता, एका बाजूला ठाणे जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला पालघर. बडा मॅच, कारण की कल्याण डोंबिवली 6 गाव आणि त्याचबरोबर वाडा पालघर या परिसर कुडूस गाव इथे सज्ज झालेला आहे. टॉस बॉक्समध्ये मी छत्रे मामा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्यासाठी यायचं आहे. हुबहूब एकनाथजी शिंदे साहेबांचं हमशगल आहेत. आम्ही त्यांना भादवड धमाक्यामध्ये नक्कीच हा नाव दिला होता. आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करत आहोत. या मोस्ट वेलकम. तसेच हिरामन गुलवी हे देखील जोडत आहेत टॉस बॉक्समध्ये. पाहुण्यांचं शुभागमन इथे होत आहे. टॉस दाखवूया दोन्ही टीमच्या कॅप्टनला. एका बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक कुडूसच्या टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे. त्रिमूर्ती असा कॉल आहे. ओ फ्रेश टॉस केला जाईल पुन्हा एकदा. आणि आलेला आहे इथे टॉस जिंकलेला आहे तो 6 गाव टीम संघाने. थँक्यू सो मच. आपण बसायचं आहे व्यासपीठावर. स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी असा हा कॉल आलेला आहे. धन्यवाद पाहुण्यांचं. थोडीशी चर्चा इथे 6 गाव संघाबरोबर आपण नक्कीच करणार. फार गेले 2 तास तुम्ही इथे एन्जॉय करता या स्पर्धेला. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही खेळताच. आज भिवंडीमध्ये थेट श्री छत्रपती शिवाजी महाराज टेमगरपाडा भादवड या ग्राउंडवर आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला या मैदानाबद्दल? पहिल्यांदाच आम्ही इकडे भिवंडीची पहिली एंट्री आहे आमची, तर आम्ही आल्या आल्या बघितला ग्राउंड तर खूप सुंदर दिसतोय आणि इकडे खेळायला पण मजा येईल. सर्वप्रथम नाणेफेकी इम्पॉर्टंट होतं आपल्यासाठी. हो. टॉस जिंकले, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचं कारण घेतलं आहे की समोर आपण मॅच बघितलाच, गोलंदाजी खूप चांगली होत आहे, खेळपट्टी साथ देत आहे. टीमला काय सांगशील या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचा परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे?
टीमला एवढंच सांगेन की जे कोण खेळत आहे त्यांनी आपापला 100% द्या, बाकी टीम रिझल्ट भेटेलच ते टीम. माइंडमध्ये काय चालू आहे तुझ्या? किती टार्गेटवर थांबवायचं आहे? वाडा या परिस्थितीला हा संघ चांगला संघ आहे, त्या संघाबरोबर कधी तुम्ही खेळले नसणार आणि इथं पहिल्यांदाच ती लढत होणार आहे. म्हणजे प्रेक्षणीय सामना, प्रेक्षकांना भरपूर मजा येईल या मॅचमध्ये. किती टार्गेट मनामध्ये आहे की आपल्याला इथे थांबवायचं आहे कुडूस संघाला? 50 ते 55 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न करू आम्ही. फायटिंग टोटल असेल आपल्या संघासाठी. मी वेळ जास्त घेत नाही आहे, आपल्याला देतो शुभेच्छा. टॉस तू जिंकलास तर तुझं काय निर्णय असता? माझा फलंदाजीचा असतो. आता तुम्ही भरपूर स्पर्धा खेळत आहेत, त्या परिसरामध्ये देखील स्पर्धा मोठ्या होत आहेत. मात्र या मैदानावर पहिल्यांदा एक रजनी स्पर्धा, याच्या अगोदर भरपूर झाल्या स्पर्धा, मात्र ही स्पर्धा न भूतो न भविष्यातील ही स्पर्धा आहे. गजेंद्र भाऊ यांनी ही ऑर्गनाइज केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा अजून चांगली, जशी आंतरराष्ट्रीयप्रमाणे होते त्या प्रकारचा लूक देण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. कसं वाटतं जेव्हा तू आला इथे, तुला कसं वाटलं ही स्पर्धा? पहिले तर मी कमिटीचा खूप आभार व्यक्त करीन, कारण की आम्हाला त्यांनी एंट्री दिली इथं खेळायसाठी आणि हे आयोजन मला खूप आवडलं आहे आणि खूप चांगले वाटले. लाईट वगैरे सगळं हे चांगलं आहे. टीममध्ये आज होंडो आहे की नाही? होंडो तर नाही आहे, ते थोडे कामानी निमित्ताने ते बिझी आहेत, त्यामुळे ते नाहीत. प्रेक्षकांच्या माहितीकरता मित्रांनो, आर्के ट्रॉफी 2011मध्ये जी पाण्याची टाकी आपल्या डाव्या बाजूला होती, त्या टाकीवर होंडोने षटकार ठोकला होता. ते आजही आठवते प्रेक्षकांना. मात्र आज टीममध्ये नाही आहे, मात्र जिंकला तर कदाचित पुढच्या मॅचमध्ये त्याला बघायला मिळेल आम्हाला देखील. मात्र तुम्हाला जिंकण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. नक्कीच टॉस झालेला आहे, सागाव संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी कुडूस संघाला आमंत्रित केलेला आहे. आपण जाऊया काका म्हात्रे यांच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील सर. आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी बॅट आणि बॉल अर्थात त्यांचं युद्ध तुम्हाला पाहायला मिळालं. एका बाजूला प्रसादनी तब्बल 20ची चांगलं योगदान इथे दिलं, दुसरीकडे अल्पेशनी 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट प्राप्त केले. काय सामना इथे पाहायला मिळाला. पहिलं सत्र पाहूया. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी कशा प्रकारे केला जाईल. सलामी जोडी मैदानामध्ये इथे आकाश आणि अल्पेश आणि गोलंदाज जयतुरे. या ठिकाणी पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. पूलचा फटका पाहिला, मिड विकेटला आलाय. गगनभेदी गगनचे षटकार, 6 धावांचं योगदान. सहा चेंडूमध्ये काल आम्ही त्याचा उल्लेख केला होता. 6 चेंडूमध्ये 6 षटकार या ठिकाणी मला ओळीच्या मैदानामध्ये, ज्याच्यामध्ये एक उत्कृष्ट फलंदाचं पारितोषिक या खेळाडूला मिळालं होतं. हे योगदान आहे. मगाशी आपल्याला वाटलं होतं की एकच मिनिट, मॅच स्टॉप करायची. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आपण स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे डगआउट जो खेळाडू आहे त्याच्यामध्ये फक्त खेळाडूनेच बसायचं आहे. बाकीच्या सर्व पाठीरेखे जे आहेत तिथं आपण प्लीज खालती या किंवा व्यासपीठावर या किंवा 2 स्टँड आहेत त्या स्टँडमध्ये बसून घ्यायचे. आपण प्लीज सर्वांना रिक्वेस्ट असेल, समोरच्या संघाचं ऑब्जेक्शन आहे तर आपण सर्व तो स्टँड खाली करायचं आहे प्लीज. मॅच ऑन करायची आहे, मॅच ऑन ठेवा आपण आणि ऑर्गनाइज कमिटी आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तर सहकार्य करा. वळी आपण मैदानाकडे. पहिला चेंडूवर एक खणखणीत षटकार, 6 धावांचे योगदान इथे आपल्याला पाहिलं. आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि जसं आपण पहिल्या चेंडूवर षटकार मारतो तेव्हा तो फलंदाज वेस्ट इंडिज संघाचा ख्रिस गेल याची आठवण होते. त्यांनी सुरुवातीला भंगार गोळा केलं, भंगार विकलं, पण क्रिकेटमध्ये संधी मिळाली. पहिल्या चेंडूवर वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून इतिहासामध्ये नोंद केली गेली तो पहिला षटकार. वळी या मैदानाकडे यावी. चेंडू चांगला होता. फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आकाशने केला. चेंडू केला शॉर्ट मिड विकेटला. इथे वाडीश शिमडा म्हणून क्षेत्राशी चेंडू येतोय. तोपर्यंत आकाश याच्या खात्यामध्ये 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळेल. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 7. नक्कीच सन्माननीय ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार सन्माननीय बालमामा यांचे जे पिय आहेत नितेश पाटील साहेबांचा हा संघ आहे जो बॅटिंग करत आहे जुनंदर्गी. नक्कीच या मॅचला ते एन्जॉय करता. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट. तर वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहता TV प्रक्षेपण देखील पाहता. अँड्रॉइड TVच्या माध्यमातून तुम्ही SS नेटवर्क चॅनेल नंबर 612 भिवंडी याच्या माध्यमातून ही घरबसल्या क्रिकेटची स्पर्धा आपल्या अँड्रॉइड TVच्या माध्यमातून पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. 182 देशांचं खूप चांगलं योगदान
इथे पाहू शकता. हे योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे. जय पुन्हा एकदा स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळतो. डावखोरक गोलंदाज इथे मध्ये यष्टीचा वेध घेऊ शकला नाही, कारण चेंडू गेला होता तो यष्टीच्या दिशेने, शॉर्ट थर्डच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव आणखी धावफलकावर. 8 धावा धावतामध्ये धावफलक आल्या आहेत. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 1 धावीचे योगदान मिळते ते अल्पेशला. अल्पेशने आपलं खातं उघडले 1 धावेने. आणि आकाश मात्र या ठिकाणी असेल 7 या धावसंख्येवर. पहिले षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र ऑफसाईडला आपण पाहता ते इथे शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात केलं गेलं. एक क्षेत्ररक्षक इथे कव्हर पॉईंट आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटला तैनात केलं आहे. मात्र इथे एक क्षेत्ररक्षकाला इथून काढलं गेलं आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. परंतु आणखीन एक क्षेत्ररक्षक इथे जवळ घेण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेग अर्थात लॉंग लेग क्षेत्र तयार आहे. डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक वाडीश मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज डावखोरक गोलंदाज आहे पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने जय. यावेळी चेंडू कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धावेचं योगदान. सावध पवित्र इथे पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर षटकार मारला, पण त्यानंतर आपण पाहता एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित केलं. एकूण धावफलकात वाढ होईल ती 9 धावा धावफलकात आत्ता पण आलेत. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे. दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. इथे मात्र बॅटच्या पडल्या चेंडूवर घेतला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. चेंडूचं अर्थातच या ठिकाणी भिरकावलं होतं. लॉफ्टेड शॉट ज्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. आपण हार मारणार नाही हे त्यांनी मगाशी दाखवून दिलं होतं आणि आता क्षेत्ररक्षकांकडे देखील त्या संघाने दाखवलं आहे की आम्ही देखील चांगले झेल घेऊ शकतो. आणि इथे झेल घेतला गेला आणि पहिला धक्का या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला ते जुनान तुर्की या संघाला. 1 गडी बाद धावफलका धावा येतात त्या 9. हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत अर्थातच कोणी क्रिकेट पंडित सांगू शकत नाही की हा संघ कोणता जिंकेल, कोणता संघाचं यश मिळेल. कारण क्रिकेटमध्ये यश आणि अपयश हे एकाच नाण्याची 2 बाजू ज्याला म्हटल्या जातात. आणि इथे मात्र आपण पाहतात फलंदाज मैदानातून परततोय. अल्पेशची खेळी मात्र इथे समाधान. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करा. 1983च्या विश्वचषकाकडे आपण जाऊया. कपिलदेव निखंज यांनी आपल्या संघाला गोळा केलं होतं आणि सांगितलं की आपण 184 धावाचं लक्ष इथे अर्थात आपण दिले आणि हे 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण हार मानू नका, आपण चांगली गोलंदाजी करूया. आणि कोणालाही वाटलं नव्हतं तेव्हा की भारतीय संघ विश्वचषक मानकर ठरेल आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली गेली मोहिंदरजी अमरनाथ कपिलदेव निकंज यांच्या माध्यमातून. आणि काय क्षेत्ररक्षण कपिलदेव निकंज यांनी जो निचेत रिचर्डचा घेतलेला झेल जबरदस्त ठरला आणि टर्निंग पॉईंट ठरला आणि 137 धावामध्ये आपण वेस्ट इंडिज संघाला मैदानातून परतवलं होतं. हे योगदान आहे. तर ही आठवण प्रत्येक संघाने ठेवलं पाहिजे. 1987 देखील भारत आणि पाकिस्तान कराचीमधली तो सामना होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यानंतर भारत 125 धावामध्ये बाद झाला होता आणि त्यावेळी असं वाटलं नव्हतं की भारतीय संघ जिंकेल, पण 87 या धावसंख्येवर आपण पाकिस्तान संघाला ठिकाणी बाद केलं आणि सामना जिंकला होता. वळूया मैदानाकडे. ह्यावेळी रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र गरज होती का? गरज नव्हती, परंतु तुम्ही या ठिकाणी पाहायला मिळतात रिव्हर्सिव्ह फटकामध्ये दुधारी तलवार इथे पाहायला मिळतं. पाहिजे पंच दोन्ही एकत्र येतात आणि या ठिकाणी एकत्र आल्यानंतर निर्णय या ठिकाणी देतील. नेमकं काय घडलं? कारण पंचांच्या याला अपील आपण या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर खरं तर पाहायला मिळेल हा चेंडू रिव्हर्सिव्हच्या मधून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतात येस तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी येतील. स्क्रीनच्या माध्यमातून पाहतील की हा चेंडू अर्थात बॅटला लागले की शरीराला स्पर्श करून गेला हे इथे पाहिलं जाईल. तर आमचे सन्माननीय गोकुलदास पाटील सर या ठिकाणी पाहतात तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. कारण पंचांची गेली 2 दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान त्यांनी दिलं आहे. आणि खरं तर मी कालही त्याचा उल्लेख केला. कल्याण आणि शहापूर परिसरातले पंच आज टेनिस विश्वामधले अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. JP पॅनल याचा मी उल्लेख करेन की ज्याने संपूर्ण भारतामध्ये त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. आणि असे हे जे पंच तुम्हाला या क्रिकेटच्या माध्यमातून निश्चितच 32-33 अंश सेल्सिअस तापमानामध्ये आणि त्यानंतर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत खूप चांगलं योगदान देण्याचा ते प्रयत्न करतात. हे योगदान आहे. तर पाहूया पंच या ठिकाणी दर्शवतील नेमकं काय घडले. पंचांचं निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत आज स्पर्श कुठे झाला आहे.
आणि नाही अर्थात जर फेअर डिलिव्हरी ज्याला म्हटलं तर कारण फलंदाज इथे सुरक्षित आहे, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी इथे बाउंड पाहायला मिळालं. एक धावफलकात 9 धावा येतात, त्या 9 धावा. येस, गुणलेखाची कामगिरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं योगदान कमी तिथे आम्ही, कारण प्रत्येक या क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आणि त्याचमध्ये खूप चांगलं योगदान तुम्हाला दिलं आहे तुषार नाईक सरांच्या माध्यमातून. गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत. म्हणजे तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट संपन्न होते आणि अर्थात आपले सन्मानी आयोजक गजेंद्रजी गुळवे सर, नरेंद्रजी गुळवे सर आणि तन्मय मालावकर सर यांना खूप चांगलं योगदान या मंडळींच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या मैदानाकडे यावे मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, पंच हात जमिनीत समांतर करतात, धावा येतात अवंतर. 1 धावीचं आणखीन योगदान डबल अंकात धावसंख्या धावफलकात जाऊन ती 10च्या घरामध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण विचार केलात तर कल्पेशजी पाटील आहेत, तुषारजी नाईक, अजयजी नाईक, त्याचबरोबर प्रतीकजी गोरे, क्रिश नाईक, भावीजी म्हात्रे, मुकेशजी, रोहन म्हात्रे, करण पाटील यांनी खूप चांगले योगदान दिले आणि त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. वळी या मैदानाकडे पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र हवेमधून खेळण्याचा प्रयत्न केला, गोलंदाज स्वतः झेलच्या खाली येतोय आणि हा पहिला या ठिकाणी मात्र दुसरा धक्का इथे बसेल तो अर्थातच या ठिकाणी जनन दुर्खी या संघाला 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करता धावफलकावर धावा आल्यात त्या 1 गडी बाद 10. जून अंदुर्की, येस माफ करा, जून अंदुर्की संघाला या ठिकाणी अर्थात हा धक्का बसलाय. तर मैदानाकडे नवीन फंडाज मैदान येतोय. ह्या स्पर्धेमध्ये खरं तर अनेकांचं योगदान, जसं मी मागाशी म्हणालो गेले 2 दिवस त्यांचा उल्लेख देखील करतोय, ज्याच्यामध्ये रवींद्रजी गुळवे सरांचं देखील खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. हे योगदान आहे तर गजेंद्रजी गुळवे सर, त्याचबरोबर नरेंद्रजी गुळवे सर, तन्मयजी मालावकर सर यांच्या बरोबरीने तुम्ही पाहतात. या ठिकाणी तुषारजी नाईक आहेत, कल्पेशजी पाटील, अजयजी नाईक आहेत, प्रतीकजी गोरे आहेत, क्रिश नाईक जी आहेत, भाविक म्हात्रे सर आहेत, मुकेशजी सर आहेत, त्याबरोबर रोहनजी म्हात्रे, करणजी पाटील आणि रवींद्र गुळवे या सरांचा निश्चित आपण उल्लेख करूया की त्यांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धन या 3 घटकाचा वापर केला आहे. क्रिकेट स्पर्धा भरवायची ही तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर एऱ्या गबाळीचं काम नव्हे, कारण एक स्पर्धा भरवायची साधारण 2 महिने आयोजकांना या ठिकाणी योगदान द्यावं लागतं आणि हे योगदान खरं तर आमच्या या सर्वच मंडळी यांचं सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळी आपण मैदानाकडे. 11 धावा धावफलकावर या ठिकाणी आल्यात. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना पुढचा चेंडू यावेळी मात्र बचावतोरपणे चेंडूला खेळून काढला आहे. इथे मात्र आपण पाहतात तिथे पॉईंट क्षेत्रामध्ये शेतशेत चेंडू येतो, तो पण आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळेल. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नकार देण्यात आला, तो पण आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळेल. कुणाल नवीन फंडाज येतोय, 1 धावेने आपलं खातं उघडतं आहे. दुसरीकडे चेतन जो अजूनही त्यांचं खातं उघडायचं आहे. 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावले आहेत. निश्चितच तर सन्माननीय अजयजी पाटील यांचं देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून मिळालं आहे. दरम्यान या ठिकाणी बॅकफुटाचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, गोलच्या दिशेने चेंडूचा फेकी, तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावांचं योगदान. सामना काय सुरू आहे, कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर एक क्षण होतं की केवणी दिवा या संघाच्या धावा धावफलकावर आल्या होत्या, त्या 6 गडी बाद 21. त्यानंतर फलंदाज प्रसादनी खेळली, जबरदस्त खेळी, तब्बल 7व्या क्रमांकावर फलंदाजी त्यांनी 20 धावाचं योगदान दिलं आणि बघता बघता धावा धावफलकावर येऊन पोचल्या 38 आणि 39 लक्ष्याचा पाठलाग करताना आपणही कुठे कमी नाहीत हे दाखवून देण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ करताना हे देखील पाहायला मिळालं. या आतापर्यंत तब्बल 14 धावा धावफलकावर आल्यात. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे, 14 धावा धावफलकावर आल्यात, म्हणजे अजूनही गरज आहे ती 25 धावांची. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक फेकलं होतं जय,
जय यावे असेल. फिरकी गोलंदाज ज्याला मी जादुई गोलंदाज असं म्हणतो, डावखरी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मात्र पंचांकडे तिरका कटाक्ष टाकला गेला की चेंडू स्वैर आहे का, पण पंचाने हे अपील मात्र या ठिकाणी निश्चित आपण पाहूया. यस, पुन्हा तिसरा पंचांना या ठिकाणी बोलवलं आहे. इथे पाहायला मिळेल की हा चेंडू उजव्या यष्टीच्या किती बाहेर या ठिकाणी फेकला गेला होता. तर प्रत्येकाचं योगदान आहे, तन मन धन या घटकाचा वापर करून या ठिकाणी केलं. आणि असं सांगितलं होतं की तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं की क्रिकेट स्पर्धा ही एरा गबाळाचं काम नव्हे असं म्हणतात. आणि या ठिकाणी मात्र चेंडू, चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी आपण पाहायला मिळेल. धावफलका तोच आहे, 14 धावा धावफलकावर. प्रकाश योजना देखील आपण पाहिली तर एकदम सुंदर अशी प्रकाश योजना तुम्हाला पाहायला मिळतं. हे योगदान आहे. बऱ्याचशा नाही रजनी क्रिकेट स्पर्धामध्ये पाहायला मिळतं, काहीसा अंध प्रकाश असतो, पण इथे मात्र स्पष्ट दिवसासारखं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. हे योगदान. वळी या मैदानाकडे या ठिकाणी हलकंसं कट केलं आहे चेंडूला. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे शॉर्ट कव्हर पॉईंटला शेतीशेत चेंडूवर येईल तो, पण 1 धाव आणखी धावफलका इथे नोंदवली गेली. 15 धावा धावफलकावर. सामना कोणी जिंकलं नाही, कोणी सामना पराभूत झाला नाही, हे क्रिकेटचं तत्व तुम्हाला इथे पाहायला मिळतं. 15 धावा धावफलकार आल्यात. 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते फलंदाज कुणालला आणि चेतन 1 या धावसंख्येवर. फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा जय. पंचांच्या करण माफ करा गोलंदाज आहे. या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. मिड विकेटला सुंदर झेल घेतला गेला. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहता आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. चेतनची खेळी इथे मात्र समाप्त झाली, ज्याने 2 धावांचं योगदान दिलं. आणि दाखवून देतोय हा संघ की आम्ही देखील कुठे कमी नाही आहे, ते दाखवून देण्याचा प्रयत्न इथे केला गेला. कारण 39 धावांचं लक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर धावांचा उच्चांक जो कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाला होता तो तब्बल 39 झाल्या. तर 72 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदला गेला. आणि असं वाटत होतं की धावांचा निच्चांक या ठिकाणी काही क्षणी इथे येईल का, पण तसं काही घडलं नाही, कारण 38 धावा धावफलकार आल्या. हे योगदान आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते भावेश पाटील. नवीन फलंदाज भावेश पाटील या ठिकाणी येईल. 15 धावा आत्तापर्यंत धावफलकार आल्यात. लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करत असताना आतापर्यंत षटक क्रमांक 3 मैदानामध्ये, 2रं षटक माफ करा, करण. अतिशय या ठिकाणी चांगला चेंडू, बॅटचा स्पर्श, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. म्हणजे क्रिकेट पहा, क्रिकेटमध्ये आपण 142 करोड भारतीय क्रिकेटवर का प्रेम करतो, तर अगदी पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपण खरं तर त्याचं निरीक्षण करतो आणि जीव लावून खरं तर आपण त्या क्रिकेट खेळतो. आणि म्हणूनच आज क्रिकेटला भारतामध्ये प्रथम क्रमांक पाहायला मिळाला. हॉकी या खेळामध्ये खरं तर आपण वर्चस्व गाजवलं होतं, सतत आपण हॉकीचे विजेते असायचं. पण गेल्या काही दिवसांचा 15 धावा या ठिकाणी धावफलकार आल्यात, 15 धावा आल्यात. पण काही दिवसामध्ये हॉकी आपण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेलो. याचं कारण आहे की हॉकीवरचं प्रेम आपलं कमी झालं आणि क्रिकेटला खूप चांगलं योगदान दिलं. तर एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते करणच्या माध्यमातून, ज्याने सुरेख गोलंदाजी 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि हे योगदान मिळते. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एकूण 7 धावा देत त्याने 2 विकेट इथे प्राप्त केलेत. हे खूप चांगलं योगदान त्यांना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानात येईल. 4 बाद 15, 2 षटकं. नवीन फलंदाज या ठिकाणी प्रफुल्ल पाटील नवीन फलंदाज येतोय आणि षटक संपलं ना. तर 2 षटकं इथे आपण पाहायला मिळाले आणि 7.5च्या गतीने 15 धावा धावफलकावर या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. त्यामुळे आता मात्र समीकरण आपण पाहणार आहोत. 39चं लक्ष आहे. धावफलकार 15 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 24ची गरज आहे 18 चेंडूमध्ये. 3 षटकं आणि 24ची गरज, प्रति षटकं 8ची गरज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हे योगदान आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज सूरज भोईर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहताय. स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी
एंडकडून गोळीसाठी सज्ज होते. क्षेत्राची विरोचना या ठिकाणी सजवली जाते. यष्टीरक्षक या ठिकाणी आपण पाहतात यष्टीच्या पाठीमागे एक शॉर्ट कव्हर पॉईंट तैनात केलं गेलं आहे. एक क्षेत्ररक्षक पॉईंटला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आणि इथे मात्र शॉर्ट डीप थर्मलच्या क्षेत्ररक्षकाला इथे थोडंसं हटवलं गेलं आहे आणि त्याला घेतलं गेलं आहे कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि एक क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या दिशेने आणलं गेलं आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. एक इथे मात्र लॉंग लेग तैनात केलं गेलं आहे. एक डीप मिड विकेट आहे. वाडिश लॉंग ऑन एक लॉंग ऑन म्हणजे ऑफ साईडला 4 आणि ऑन साईडला 5. विरोचना आणि गोलंदाज या ठिकाणी सूरज. समोर फलंदाज खेळतोय प्रफुल्ल नवीन आले फलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येतोय. सुंदर झेल घेतला गेला आणि पुन्हा एकदा आणखीन एक संकटात या ठिकाणी टाकले त्या संघाला आणि अशा प्रकारे इथे तुम्ही पाहतात हा कुणाल डकआउट 0 धावसंख्येवर बदकाच्या अंडर बसून मैदानातून परततोय. तर प्रफुल्ल तर कुणालची खेळी मात्र या ठिकाणी समाजूल्याने 2 धावांचे योगदान इथे दिले. 15 धावा धावपलकर आल्यात. आपण पाहिलं की सामना सहजगत्या या ठिकाणी जिंकला जाईल पण तसं क्रिकेटमध्ये घडत नाही आणि या ठिकाणी तेच तत्त्व पाहायला मिळतं आहे. संपूर्ण क्रिकेट रसिक या ठिकाणी खुश असतील. टी व्ही प्रक्षेपणच्या माध्यमातून नेटवर्क XXX नेटवर्क भिवंडीचे लाजवाब आमचे प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतील. चॅनल क्रमांक 612वर ते देखील या ठिकाणी खुश असतील कारण असेच सामने पाहणं अतिशय आवडीचे ठरतात. कारण एखादा संघ 80-82 धावा करतो दुसरा संघ 15-16मध्ये बाद होतं त्यामुळे त्या क्रिकेटमधली मजा राहत नाही हे पाहायला मिळतं. पण असे तुल्यबळ सामने खरं तर पाहणे आवश्यक आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय पुष्पा. आतापर्यंत आपण पाहिलं 5 फलंदाज अर्धा संघ गमावला आहे. जसं आपण पाहिलं होतं 21वर तब्बल 7 फलंदाज मैदान गमावले होते आणि त्यानंतर जी झुंज पाहायला मिळाली होती ती लाजवाब तुम्हाला पाहायला मिळाली. पुष्पम नवीन फलंदाज येतोय. सूरज पहिल्या चेंडूवर पहिली विकेट त्यांनी प्राप्त केली. डावखुरा फलंदाज आहे. पुष्पम 7व्या क्रमांकावर फलंदाजी येतोय आणि गोलंदाज या ठिकाणी आपल्या बॉलिंग वर्कर आहे ज्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली होती. जाऊया मैदानाकडे. 8 धाबांचा रनअप आहे पंचांच्या उजवीकडून. उजव्या हाताने या ठिकाणी हलकंसं चेंडूला खेळलं आहे. इथे मात्र पावते क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथे मात्र शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 16 धावा धावपलकर आल्यात. 39 लक्ष 16 धावा धावपलकावर 5 फलंदाज या ठिकाणी मैदानात गमावले आहेत. काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबळीच्या या युद्धामध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये कोण प्रवेश करणार याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. मागचा सामना तुम्ही पाहिला तर भूमी 11 मांडा अर्थात टिटवाळापासून आले संघ ज्याने पहिला सामना जिंकला होता दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केले. एकूण तब्बी तुम्ही पाहिलं तर 8 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतात आजच्या रजनीमध्ये आणि त्यातून पाहणार आहोत की कोणता 4 संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतील. देवरुंग संघाने उपांत्य फेरीमध्ये काल प्रवेश केला आहे वळीया मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षकाच्या वरून या चेंडू आपण पाहायला मिळतं एक सुंदर या ठिकाणी अर्थातच झेल घेतले गेले. पंचांकडे मागणी इथे केली जाते. पाहूया का पंचांकडे मागणी होईल. काय झालं नो बॉल होता म्हणून की काय पाहूया. पंचांकडे या ठिकाणी सर्व खेळाडू या ठिकाणी एकत्र आलेत पण तो फलंदाज मात्र या ठिकाणी एक सुंदर झेल इथे पाहायला मिळाला मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक होता कुणाल पाटील याच्या हातामध्ये झेल विसरला आणि 6वा धक्का पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 6-16 6 गडी बाद 16 धावा धाबल करायला. काय गोलंदाजी करतोय सूरज
ज्याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले आणि 1 धाव फक्त त्यांनी खर्च केली. अतिथी कक्ष आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहुणे प्रेक्षक या ठिकाणी आले आहेत, स्वतः आयोजक देखील आहेत, या क्रिकेटचा आनंद घेतात. आणि काय सामना रंगला आहे, असं कधीही वाटलं नव्हतं की इतक्या दर्जाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमचे लाडके मायबाप प्रेक्षक देखील या क्रिकेटचा आनंद घेतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलेले 8व्या क्रमांकावर विशाल राऊत. 2 विकेट प्राप्त केले ते गोलंदाजांनी. खूप चांगली गोलंदाजी सुरतची माध्यमातून पाहायला मिळाली. विशाल नवीन फलंदाज मैदानात येतोय. प्रेक्षकांचा आवाज तुम्ही पाहायला मिळतो. या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत असताना या सर्व मायबाप प्रेक्षकांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण सकाळी दुपारी साधारणतः 2 वाजल्यापासून आपण क्रिकेटचा आनंद या मैदानात घेतात. आणि खरं तर आपला नोकरी, व्यवसाय, त्याचबरोबर शिक्षण या क्षेत्राला बरोबर थोडीशी वेळ काढून तुम्ही या क्रिकेटचा आनंद घेतात, हे तुमचं निश्चित योगदान आहे. तुमचा हार्दिक आभार. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग 7-8 बॉलांचा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने विशालसाठी अतिशय सुंदर चेंडू. गुडलिंग स्पॉटवर हा चेंडू इथे फेकला गेला होता. चेंडूची आता तो अंदाज झाला नाही. फलंदाजाने आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न केला आणि तिथे पर्यंत मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. नवीन फलंदाज विशाल. थोडंसं मानसिक दडपण असेल, कारण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत, त्यामुळे निश्चित ते दडपण झुगारण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करणार का. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणि निश्चित दडपण झुगारण्याचा प्रयत्न इथे केला आहे. यावेळी मात्र सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात इथे वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये येईल. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलक नोंदवली. एका धावीने आपलं खातं उघडतं विशाल. 2 चेंडू खेळला, 1 धावीचं योगदान दिलं आणि धावफलकात वाढ झाली. 17 धावा धावफलकर आल्यात. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 17 धावा धावफलकर आल्यात, म्हणजे अजूनही 22ची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहतात तिसरं मार्गस्थ मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू 22 धावा. एंड बदलला जातोय. पुन्हा एकदा गोलंच्या माध्यमातून सूरज. दरम्यान यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. नक्कीच आपण पाहिलं. आणि अशा प्रकारे या चेंडूवर कोणत्या प्रकारचे धाव येत नाही. धावफलक स्थिर तुम्हाला पाहायला मिळते. 6 गडी बाद 17 धावा धावफलकर आल्यात. हे चांगलं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. ते अर्थातच गोलंदाज सूरज याच्या माध्यमातून ज्याने 2 विकेट प्राप्त केले आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 2. काय गोलंदाजी केली, टिचून मारा. खरं तर दिशाणी टप्पा अतिशय चांगला असावा लागतो. आणि दिशा टप्पा जो गोलंदाज, मग तो फिरकी गोलंदाज असो, मध्यमगती गोलंदाज असू दे किंवा वेगवान गोलंदाज असू दे, आता मध्ये समीकरण बदलेल. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. चला स्पीडअप करा, वेळ दौडू नका प्लीज. स्पीडअप करा, वेळेचं बंधन पाळायचं आहे. नवीन या ठिकाणी आपण पाहत आहेत फलंदाज या ठिकाणी मात्र थोडीसे निश्चित ज्या आपण पाहतात तर इथे कानमंत्र दिला जातोय. नवीन षटक गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. करण पाटील 6 बाद 17, 22ची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. चला स्पीडअप करा, वेळ देऊ नका. वेळेचं बंधन पाळायचं आहे, कारण तसं पाहिलं तर 39 धावांचं लक्ष आहे. या सामन्यात बराच वेळ गेलाय. गोलंदाज करण पाटील आहे. अतिथी कशाच्या एनकडून गोलीसाठी सज्ज होईल. चौथं षटक जो अर्थातच फिरकी गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू यावेळी पाहिला डावीकडे सरकत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला होता. उजवीकडे सरकत, पण बॅट चेंडूचा संपर्क आल्याने आणि उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. जादुई फिरकी गोलंदाजी याला म्हटलं जातं. या ठिकाणी तो जिथे जादुई फिरकी गोलंदाजी आणि या ठिकाणी मध्ये बॅटचा स्पर्श झाला. इथे थोडंसं यष्टीच्या हातून चेंडू जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र मिस फील्ड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं. एक धाव महत्त्वाची. 2 धावांचं योगदान. धावफलकात पुन्हा वाढ होईल. धावफलकात धावा येऊन पोचतात. 19, 20ची गरज आहे.
क्रिकेट विश्वामध्ये एका चेंडूला एका मताला राजकारणामध्ये एका मताला आणि त्याचबरोबर MBBSची परीक्षा देत असताना जी परीक्षा असते त्या परीक्षेला एक गुण महत्त्वाचा असतो, कारण MBBS होताना ते एखादा गुण कमी मिळाला तर आता आपण पाहतात BAMS किंवा BHMSकडे आपल्याला सरकावं लागतं. त्यामुळे एक एक गुण महत्त्वाचा, एक एक धाव महत्त्वाची. मात्र या ठिकाणी हा चेंडू थोडासा स्वैर इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून एक धावीचं आणखीन एक योगदान मिळेल. धावफलकात वाढेल 20-19ची गरज आहे. 19ची गरज पुन्हा एकदा गोलंदाज आणि या दरम्यान ह्या चेंडूला लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक यावी येतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातो सी मार्जिन पडेक येतो आणि एक शानदार फटका गगनभेदी गगनजवी षटका 6 धावा. 26 धावसंख्या या धावफलकावर 13ची गरज आहे. आता मात्र समीकरण बदलले येणारे चेंडू बाकी आहेत ते 9 चेंडू आणि 13ची गरज. 9 चेंडू 13ची गरज. काय सामना रंगलाय. लाडक्या मायबाप प्रेक्षकांनी या क्रिकेटचा आनंद देखील घेतलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाकडे संघाची आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे हा झेलाच रूपांतर होऊ शकलं या फटक्याचा. पण ते षटकार 6 धावांचे योगदान. 6 धावा मिळतात त्या फलंदाज विशालला. 9 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो. यावेळी मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र या षटकातला काही चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान यावेळी मिडविकेट वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. वायडिश लॉंगॉन आला आणखीन एक मोठा फटका. षटकार 6 धावा. 7 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज आपल्याला इथे पाहायला मिळते, कारण निश्चितच आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला 2 षटकार आले. 12 धावांनी संपूर्ण चित्र बदललं. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोचल्या त्या 32. काय घडणार, काय बिघडणार, कारण यांनी मात्र आपण पाहिलं होतं की मागचं षटक अतिशय चांगलं टाकलं होतं, पण या ठिकाणी मात्र तोडफोड फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि ती अर्थातच 8व्या क्रमांक आले विशालच्या माध्यमातून, ज्याने 2 षटकांच्या माध्यमातून खेळ सजवली. जे काम प्रसादने केलं होतं 7व्या क्रमांकावर येताना, या ठिकाणी तेच काम 8व्या क्रमांकावर येताना फलंदाजाने खेळतोय विशाल. 7ची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र एक मागणी षटकाची सांगता झाली. षटक समाप्त झालं. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 गडी बाद 32 या ठिकाणी आपण पाहिलं. धावफलकार इथे आपण पाहायला मिळाल्यात. विशाल मात्र 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल त्याने 15 धावांचं योगदान दिले. तर दुसरीकडे आपण पाहतात पुष्पम, ज्याने 2 चेंडूमध्ये 1 धावीचे योगदान दिले. सुंदर या ठिकाणी अर्थातच सामना पाहायला मिळतोय. अंतिम षटक असेल. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. वेळेचं बंधन पाळा, कारण पुढचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. सागाव आणि कुडूस या संघामध्ये पुढची लढत आपल्या पाहायला जाण्यापैकी झाली होती. डोंबिवली परिसरातून आलेला संघ अर्थात सागाव, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये या संघाने खूप चांगले योगदान दरवर्षी दिलं, कारण या स्पर्धेने तब्बल 19 वर्ष खूप मोठं योगदान दिलं. भारतातली अर्थातच तर कॅमेरामन या ठिकाणी स्लो मोशनसाठी अर्थात एक्स्ट्रा कॅमेरा देखील या ठिकाणी लावण्यात आले. हे योगदान आहे. तर 19 वर्ष स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि भारताभरातला एक निश्चितच मोठा महासंग्राम म्हणून ज्याचं वर्णन आपल्याला पाहिलं होतं. 18 तारखेपासून ती स्पर्धा देखील पाहणार आहोत. वळी आपण मैदानाकडे. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज. यावेळी मात्र मेघनाथ गोलंदाज आहे केवणी दिवा या संघाचा. मेघनाथ 6 चेंडू 7 धावांची गरज समोर असताना काय घडणार, काय बिघडणार. प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन या ठिकाणी निश्चित वाढली असेल, कारण जसं पहिलं सत्र पाहायला मिळालं अगदी तसंच दुसरं सत्र देखील तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया मैदानाकडे. चला वेळेचं बंधन पाळा. तुम्ही वारंवार या ठिकाणी वेळ घेऊ नका प्लीज. तुम्हाला नम्र विनंती.
मेघनाथ गोलंदाज आहे. धावण्यामध्ये थोडंसं काहीतरी असं दाखवले. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. शेवटचे षटक घेऊन पंचांच्या उजवीकडून शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग इथे तैनात केले गेलेले आहेत. एकशदर्शक आपण पाहतात या ठिकाणी हा चेंडू इथे आपण पाहतात पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन योगदान. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. इक्वेशन मात्र सेम टू सेम. एक डीप पॉईंट शेतेशन थोडंसं जवळ घेतलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला जवळ घेतले गेले. एक लॉंग ऑन तैनात केले गेले. हे योगदान शॉर्ट थर्डमॅन देखील तैनात आहे. दरम्यान यावी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हवेतून खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये शेतेशेत चेंडूवर येईल. टोमॅटो 1 धाव आणखीन धावफलकावर. 5 चेंडू 5 धावा. यानंतर होणारा सामना सहागाव आणि कुडूस या दोन्ही संघाने आपली तयारी करायची आहे. या मॅच समाप्तीच्या नंतर आपण फक्त मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि त्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. लक्षात असू द्या. थोडंसं स्पीडअप असू द्या मित्रांनो. अजूनही काही सामने बाकी आहेत. तो सो प्लीज रिक्वेस्ट ऑर्गनाइज कमिटी. तर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. एंड बदल जातो. गोलंदाज यावी पंचांच्या डावीकडून असेल आणि समोर फलंदाज मात्र खेळतोय विशाल. यावी चेंज ऑफ परिवर्तन ज्याला म्हणतं. वेगामध्ये प्रचंड परिवर्तन केलं. आणि काय लाजवाब फटका इथे पाहिला मला. षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करायचं आहे काका मात्रे. आणि लगेचच आपण दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात करत आहोत. भरपूर उशीर झालेला आहे हाच. तर सो प्लीज सर्व खेळाडूंना विनंती असेल यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर प्लीज मॅन ऑफ द मॅचचं नाव अनाउन्समेंट करायचं आहे काका मात्रे. सहागाव आणि कुडूस यामध्ये पुढील सामना जो आहे तो होणार आहे. तो प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं मैदान सोडून द्यायचं आपण. आणि आमचे गुणलेखक साहिल शेळके आपण पुढील मॅन ऑफ द मॅचचं नाव अनाउन्समेंट करायचं आहे. अल्पेश